एवढी पब्लिक कशी काय सांगतो तुम्हाला, व्हिडिओ पूर्ण पाहून जा. नमस्कार मित्रांनो, परत आपल्या तिसऱ्या ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. रस्त्यात तर पहिले आपल्या गाडीची हवा चेक केली, मग निघलो सावरे ॲसेट जायसाठी. मग पोहोचलो सावरे ॲसेट मंदिराजवळ, मग आपली गाडी दिली पार्किंग मध्ये लावून. मग निघलो मंदिराकडे जायसाठी. मंदिर पहा किती छान दिसते दूरून. रस्त्याने जायला निघलो मंदिराकडे, पण मंदिराकडे पाहत होतो काही जास्त गर्दी नव्हती. मग पुढे येऊन पाहत होतो डायरेक्ट बेकार गर्दी होती. म्हटलं जाऊ द्या, गर्दी असो की नसो आपल्याला दर्शन करून जाणं आहे. आणि तरीच म्हटलं आपल्याला आता 2 घंटे लागतील दर्शन करायला. या मंदिराचे दर्शन करायला कोणी बी येत असलं तर भाऊ तो रात्री या, कारण एकदम खतरनाक व्ह्यू असते. आणि मंदिराजवळची पब्लिक तर कमी व्हायचं नावच नव्हती घेत. गर्दीतून निघलो, मग पोहोचलो सावरे शेटच्या गेटाजवळ. बाहेर एवढी गर्दी होती की डायरेक्ट 1.5 घंटा लागला अंदर यायला. आणि अंदर तर आलो, पण मग म्हटलं चला आता सर्वजण फटाफट चालले, आपण बी चाललो होतो फटाफट जायचा विषयच होता भाऊ, कारण पब्लिकच कमी नव्हती ना. मग फायनली 2 घंट्यावर पोहोचलो अंदर मंदिरामध्ये. मंदिरात मूर्तीजवळ आलो, मग दर्शन करून घेतले. मंदिर बाकी एक नंबर आहे भाऊ, तुम्ही बी या. दर्शन केले, मग बाहेर आलो. पहा इकडे तर डान्स चालू होता डायरेक्ट. आणि हा डान्सचा विषय नव्हता, पण तो एक माणूस गाणं म्हणत होता म्हणून हे डान्स करत होते. पाठी आल्यावर अलग अलग फॅमिलीवाले डान्स करतात, पण त्या फॅमिलीमध्ये आपली बी फॅमिली सामील झाली. अक्षयदा, नितीनदा आणि प्रशांतदा. इकडे नितीनदा जलवा अलगच चालू होता भाऊ एकट्यामध्ये. नितीनदा, अक्षयदा आणि प्रशांतदाचा डान्स झाल्यावर मग दुसरा माणूस आला एक. बाकी या मंदिरावर कोणी बी येत असलं ना भाऊ तर रात्री या, कारण एक नंबर मजा येते. नितीनदा, अक्षयदा, प्रशांतदानं बी मस्त डान्स केला. मग दुसरा माणूस म्हणसार मी काऊन नसलो, पण आपल्याला कॅमेरामॅन बनवलं होतं येईन. अक्षयदा, नितीनदाचा, प्रशांतदाचा डान्स झाल्यावर मग हा माणूस आला एक दुसरा. तरी डान्स पाहता पाहता आपल्याला तरी 10 वाजले. मग निघलो जेवण करायला. बाहेर येऊन पाहतो तर म्हटलं चला काही ना काही घेऊ, पण असा काही विषय नाही. आपण पैसे पाहतो घेत काही नाही, जाऊ द्या म्हटलं आपल्याला काही घेणं काही नाही, पण आपण जेवण करून घेऊ पहिले. तरी जेवण यायला अर्धा घंटा लागला. मग जेवण आलं, आपण दाल भाटी चुरमा खाऊन घेतलं. आणि इकडे काही आपल्यासारखं जेवण नसते वो, डायरेक्ट दाल भाटी चुरमा. सर्वांनी दाल भाटी चुरमा खाल्ला. मग मंदिराला केलं बाय बाय. आपण चाललो आता रूमवर झोपायला. मग पोहोचलो रूमवर. आता मी झोपतो, तुम्ही झोपा. आजच्यासाठी एवढं, भेटू परत दुसऱ्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत फॉलो करून घ्या.